Okay, we'll see the word problems from problem set 1, page number 28. The fourth sum we are going to see. Most important again, you should be able to read the question properly. You should be able to interpret it correctly. आणि हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे हा आपल्याला लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणायचा आहे. तर ते कसं करायचं ते आपण पाहू. प्रश्न काय बघा. सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष आणि सविता. दोन व्यक्ती आहेत. वन इज मनीष आणि सविता. सम ऑफ देअर प्रेझेंट एज म्हणजे आजचं एज किती आहे 31. दोघांचं मिळून सम किती आहे 31. पुढचं बघा. मनीष एज 3 years ॲगो. मनीषचं वय 3 वर्षापूर्वी किती होतं. इट वॉज 4 times द एज ऑफ सविता. सविताचं 3 वर्षापूर्वी जे एज होतं त्याच्यापेक्षा 4 times वॉज द एज ऑफ मनीष ॲट दॅट टाइम. अँड फ्रॉम दॅट वी हॅव टू फाइंड देअर प्रेझेंट एजेस. अशा प्रकारचा प्रश्न आपण एक्सरसाइजमध्ये आपण सॉल्व केलेला आहे. बट हिअर ऑल्सो विल सॉल्व. सो फर्स्ट लेट x इज इक्वल टू प्रेझेंट एज ऑफ. प्रेझेंट महत्वाचं आहे. प्रेझेंट एज ऑफ मनीष. राइट. सेकंड लेट y इज इक्वल टू प्रेझेंट एज ऑफ सविता. करेक्ट. हे काय आहेत प्रेझेंट एज आहेत. आता केस 1 बघा. व्हॉट इज द केस 1. सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष आणि सविता इज हाऊ मच 31. सो x प्लस y इज इक्वल टू 31. सो वी गॉट द फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट लिनियर इक्वेशन व्हेरी सिंपल. दोघांच्या प्रेझेंट एजची सम किती आहे 31. मनीष एज 3 years ॲगो. आता आपण केस 2 ला जाऊ आपण. सो केस 2. एज ऑफ मनीष years ॲगो. 3 years ॲगो किती असणार आहे. 3 वर्षापूर्वी मनीषचं एज काय असणार आहे. दिस विल बी इक्वल टू हाऊ मच. प्रेझेंट एज जर x असेल तर 3 वर्षापूर्वी किती एज असणार आहे x minus 3. इफ आय एम 50 नाव देन व्हॉट विल बी माय एज 3 years बिफोर. 50 minus 3 47. So I can write down this will be equal to x minus 3. Similarly, age of Savita 3 years ago. 3 वर्षापूर्वी सविताचं एज काय असणार आहे. व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ सविता y. 3 years ago किती वय असणार आहे y minus 3. करेक्ट. फाईन. आता कंडिशन काय दिल्या बघा. मनीष एज 3 years ago was 4 times the age of सविता. म्हणजे काय 3 years ago age of Manish was x minus 3 was equal to 4 times the age of Savita. But what is the age of Savita? सविताचं एज किती आहे y. नो, y हे प्रेझेंट एज आहे. 3 वर्षापूर्वी किती वय होतं सविताचं y minus 3. सो इट शुड बी y minus 3. तुम्ही चुकणार कुठं. तुम्ही चुकणार इथे बघा. तुम्ही करणार 4 times of y. रॉंग. सविताचं 3 वर्षापूर्वी एज किती होतं y minus 3. त्याच्या 4 times. So 4 into y minus 3 is the right way to write it. So now we'll expand this one. So what we'll get? So we'll get x minus 3 is equal to 4y minus 12. I'll bring this 4 on this side.
So x minus 4y minus 3 I'll take on other side. So it will be minus 9, and this is the second linear equation. So इथं मिळालं आपल्याला x plus y is equal to 31, and second मिळालं x minus 4y is equal to minus 9 minus 12 plus 3 minus 9. दोन इक्वेशन मिळाली. You can solve now. So हे जे इक्वेशन आहे मी इथे लिहितो, x plus y is equal to how much? 31. दोघांच्यामधनं सबट्रॅक्शन करू. x x आहे इथं, so I will make it minus here, so it will be minus, it will be minus. So x ने minus x को मार दिया, minus 4y minus y, so that is equal to minus 5y, and minus 9 minus 31 minus 40, minus 31 minus 9 minus 40, minus ने minus को मार दिया, 5 या साइडला घेतला, so we'll get y is equal to 8. So this is the one answer we got from the equation. Y म्हणजे काय आहे? Y is the age of, present age of Savita. So I can write down here. So present age of, all I write down at the end of the answer. सगळ्यात शेवटी मी ती लिहितो. Right? So now putting this value in any of this equation, this is the first equation. So x plus 8 is equal to 31. So x is equal to 31 minus 8, and that is equal to 23. So from this we can write down present age of Manish किती आहे? 23 years. And similarly present age of Savita is equal to 8 years. So this is the answer of this word problem. एकदम सिंपल प्रश्न होता, पण आपल्याला कळायला पाहिजे की हाऊ टू राईट द लिनियर इक्वेशन्स फ्रॉम द कंडिशन्स. हे लिहून घ्या, अँड देन विल गो टू द नेक्स्ट सम. फिफ्थ समला आपण जाऊ. विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. फिफ्थ नंबर सिंपल आहे. इन अ फॅक्टरी रेशो ऑफ, इथं काय बघा, इथे काय लिहिलं आहे? रेशो ऑफ, रेशो सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड. म्हणजे दोन कॅटेगरी आहेत. एक स्किल्ड लेबर आहेत, अनस्किल्ड लेबर आहेत. दोघांच्या सॅलरीचा रेशो किती आहे? 5:1, 5:3, सॉरी 5:3. म्हणजे जर स्किल्ड लेबरची सॅलरी जर 5 असेल तर अनस्किल्डची किती आहे? 3 आहे. म्हणजे दोघांचा रेशो काय आहे? 5/3. टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ इज ₹720. फाइंड द सॅलरीज ऑफ देम. जो सिंपल आहे, चालू करू. लेट x इज इक्वल टू वन डे सॅलरी. आपण काय आपल्याला काढायचं? वन डे सॅलरी. वन डे सॅलरी, वन डे सॅलरी ऑफ, कुणाची लिहूया आपण? ऑफ स्किल्ड लेबर, ऑफ स्किल्ड लेबर. and y is equal to one day salary of unskilled labor. बरोबर. वन डे सॅलरी, वेजेस म्हणजेच सॅलरी. सॅलरी ॲक्च्युली नॉर्मली महिन्याची असते आणि वेजेस हे डेली असतात. सो डेली वेजची सॅलरीचा रेशो आणि महिन्याच्या सॅलरीचा रेशो हे दोन्ही एकच असणार. डेली वेजेसचा रेशो आणि मंथली सॅलरीचा रेशो हा दोन्ही एक असणार आहे. राईट. सो एक्स इज अ वन डे सॅलरी ऑफ स्किल्ड लेबर आणि वाय इज द सॅलरी ऑफ अनस्किल्ड लेबर. आता हे काय म्हणजे बघा, इथं सम ऑफ टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ इज ₹720. तर डायरेक्ट आपण केस 2ला जर आपण गेलो तर आपल्याला कळेल की दोघांची सम x + y इज इक्वल टू 720. बघा. सो वी गॉट दिस फर्स्ट इक्वेशन डायरेक्टली.
सम टोटल सॅलरी ऑफ बोथ इज 720. एक्स प्लस वाय 720. डायरेक्टच मिळालं आपल्याला पहिलं इक्वेशन. आता इथे बघा द रेशो ऑफ सॅलरी कुणाची, स्किल्ड आणि अनस्किल्डची. रेशो म्हणजे काय, व्हॉट इज रेशो, रेशो इज एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 5:3. आता 5:3 म्हणजेच 5 डिवाइडेड बाय 3. अरे कुछ ध्यान में आ रहा है नहीं आ रहा है. So from here if you cross multiply you will get 3x is equal to 5y. आता 3x is equal to 5y याचा अर्थ काय आहे, so we can write down 3x 5y या साईडला घेऊ minus 5y is equal to इथे काय राहील 1 का 0 0, so it will be 0. So this is the second equation. So we got the first equation, we got the second equation. ही equation कुठून मिळाली, from the conditions which are given in the word problem. आता याच्या खाली मी हे लिहितो इक्वेशन, राईट, x प्लस वाय. आता हे x प्लस वाय आहे बघा, थोडं मी जरासं तुम्हाला जरा फास्ट नेतो, जसं फास्ट. इथे 3x आहे, इथे x आहे. जर मला इलिमिनेशन करायचं झालं तर मला काय करावं लागेल, ह्याला 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. काय करावं लागेल, 3 न मल्टिप्लाय करावं लागेल. मी डायरेक्ट ह्याला 3 न मल्टिप्लाय करतो आणि इथे लिहितो मी. सो इफ आय मल्टिप्लाय बाय 3 आय विल गेट 3x प्लस 3y इज इक्वल टू हाऊ मच, ह्याला पण 3 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. 3 0 0, 3 2 is 6 and 7 3 is 21. So I'll get 2 1. I'll write down properly. जरा छान लिहितो असं इथं. So this will be equal to 2160. Now here this is 3x. I can subtract minus minus minus. 3x ने 3x को मार दिया, माइनस 5y माइनस 3y माइनस 8y इज इक्वल टू माइनस 2160. माइनस ने माइनस को मार दिया, माइनस ने माइनस को मार दिया. सो व्हाट विल गेट 8y, बरोबर है ना, माइनस 3x प्लस y, 7 3 21, 3 2 6. सो 8y इज इक्वल टू 2160. सो y इज इक्वल टू 8 ने डिवाइड करूया, 8 2 जा 16, किती उरले 16 उरले बघा. सो 16 म्हणजे 5 उरले. सो आय कॅन डू इट हिअर 2160 and here 8 2 जा 16, balance is here 560, 8 7 जा 56. So I'll write on here. So we'll get 270. So we'll get 270. So y ची व्हॅल्यू किती मिळाली 270. आता y म्हणजे काय आहे, व्हॉट इज y? y इज द 1 day सॅलरी ऑफ अनस्किल्ड लेबर. आता y ची व्हॅल्यू इथं पुट अप करू आपण. विल पुट दॅट व्हॅल्यू. सो x प्लस 270 इज इक्वल टू 720. So x is equal to 720 minus 270. So we'll get 450. So answer is 450. So you can write down now here. इथं काय लिहायची गरज आहे का, लिहू शकता तुम्ही. So what is the salary of daily wages of, you can write down, answer is daily wages of x म्हणजे काय आहे, स्किल्ड लेबर. x म्हणजे स्किल्ड लेबर. सो स्किल्ड लेबर इज हाऊ मच, इज इक्वल टू रुपीज 450, राईट. अँड सिमिलरली डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड लेबर इज इक्वल टू हाऊ मच, 270. सो दॅट इज इक्वल टू रुपीज 270. So this is the answer. So it's a pretty simple. प्रश्नाचं रूपांतर फक्त आपल्याला इक्वेशन मध्ये करता यायला पाहिजे. लिहून घ्या. इफ यू लाईक माय व्हिडिओज
Please do subscribe, share, inform to your friends, and get benefited from my video lectures. Thank you very much. We are going to see now the last word problem, 6th, in the problem set 1. मोठा वाटतो, कन्फ्युजिंग वाटतो, पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला 11th आणि 12th मध्ये फिजिक्समध्ये खूप पाहायला मिळणार. सो इट इज मोर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड द क्वेश्चन, राईट? सो विल डू इट. Let us read this. Places A and B are 30 km apart on a straight road. समजून घ्या. Places A and B are 30 km apart. म्हणजे दोन लोकेशन्स आहेत. They are 30 kilometers apart. Okay? पुढं. Hamid travels from A to B. Hamid is one of the biker. Hamid एक बाईकवरनं आहे. Hamid travels from A to B on bike. Let us do something, you know. So I'll draw it here. So let us say this is a place. So let us say this is a place A, and this is the place B. And they are how much apart? So they are apart by 30 kilometers on a straight line. पहिली कंडिशन काय दिली आहे बघा. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए, म्हणजे इथं कोण आहे? इथं आहे हमीद. ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी, फ्रॉम ए टू बी. ॲट द सेम टाइम इम्पॉर्टंट आहे. त्याच वेळेला जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी टू ए, म्हणजे हा इकडून जे आहे इकडे येतो. कोण यायला? हा हिअर इज जोसेफ. Here is Joseph, right? म्हणजे बी पासून ए कडे कोण चाललेला आहे? जोसेफ चाललेला आहे. दिस इज द फर्स्ट कंडिशन वी हॅव, इट इज बीन गिवन हिअर, राईट? आणि पुढे काय लिहिलं आहे? दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. आफ्टर 20 मिनिट्स म्हणजे इथं कुठंतरी हे आफ्टर 20 मिनिट्स, इथं ॲट टी इज इक्वल टू 20 मिनिट्स दे मीट ईच अदर. ही पहिली केस आहे. ह्या जोसेफचं काहीतरी स्पीड असणार बाईकचं, हमीदचं काहीतरी स्पीड असणार. समजा दोघांचं जर स्पीड एक असतं तर दोघं इथं सेंटरला मिळाले असते 15 किलोमीटरला, बरोबर आहे ना? समजा दोघांचं जर स्पीड सेम असतं तर दोघं बरोबर ह्या सेंटरला भेटले असते. जर हमीदचं स्पीड जास्त असेल तर ते हमीद विल ट्रॅव्हल मोर डिस्टन्स दॅन जोसेफ. आणि जोसेफचं स्पीड जर हमीदपेक्षा जास्त असेल तर जोसेफ विल ट्रैवल मोर डिस्टेंस आउट ऑफ 30 किलोमीटर्स. कुछ समझ में आ रहा है? नहीं, ऊपर से गया. चमका नहीं चमका? बघा, दोघांची जर स्पीड जर सेम असतील तर दोघं बरोबर सेंटरला 15 किलोमीटरला भेटणार, बरोबर आहे की नाही? येस. हमीदचं स्पीड जास्त असेल तर हमीद विल ट्रॅव्हल मोर डिस्टन्स अँड जोसेफ विल ट्रॅव्हल लेस डिस्टन्स. पण वन थिंग इज शुअर, the distance traveled by Hamid plus the distance traveled by Joseph will be equal to the total distance 30 kilometers. इथे कुठे जर दोघं जर इथं भेटली समजा तर naturally this is the distance traveled by Joseph, this is the distance traveled by, this is by h, s is Hamid, s is the distance वापरलाय मी, and s of Joseph, s is the distance traveled by Hamid, s is the distance traveled by Joseph. दोघांची सम काय होणार आहे? 30 किलोमीटर, ऑफ कोर्स. ओके, दिस इज द फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन बघा, प्रॉब्लेम महत्वाचा आहे. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ॲट द सेम टाइम बट अपोजिट इन डायरेक्शन instead of towards A, म्हणजे काय? सेकंड केस बघा. दिस इज अ केस 1. दिस आर राईट डाऊन केस 1. केस 1 मध्ये काय आहे?
दोघं दे आर ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स इच अदर. सो केस 1 मध्ये काय आहे की वी कॅन राईट डाऊन हिअर जोसेफ अँड हमीद are traveling towards each other. आणि सेकंड केस मध्ये काय म्हटलंय, अपोजिट डायरेक्शन. जोसेफ इज ट्रॅव्हलिंग इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे काय, आय विल ड्रॉ इट हिअर नाव. ओके, सो हिअर दिस इज द ए and this is the B. दोघांच्या मधला अंतर किती आहे, 30 किलोमीटर्स. इकडून हा चाललेला, इकडं कोण, हमीद. and instead of Joseph traveling towards A, Joseph is going away from A. असा उलटा चालू आहे जोसेफ. कळलं ना काय सांगतो ते. बट इन द अपोजिट डायरेक्शन, instead of towards A is going away from A. So this is a case 2. Okay, this is a case 1. आणि काय दिलेलं आहे, हा जोसेफ इकडे चाललाय, हमीद त्याच्या मागे आहे. मला एक सांगा तुम्ही, जर हमीद आणि जोसेफचं जर स्पीड एक असेल तर वेदर दे विल मीट इच अदर. दोघं एकमेकाला भेटतील का, नाही भेटणार. थोड्या वेळानंतर हाही पुढे जाणार. इफ द स्पीड्स आर इक्वल देन दोघांच्या मधलं 30 किलोमीटर अंतर जे आहे ते सेम राहणार. इट्स लाईक 2 कार्स आर मुव्हिंग विथ द सेम स्पीड. मग दोघांच्या मधलं अंतर, दोघं एकमेकाला कधी भेटतील का, नाही भेटणार. But what the problem says, Hamid would have caught him after 3 hours. म्हणजे हमीदनं 3 तासांनी जोसेफला कॅच केलं, म्हणजे जोसेफला ओव्हरटेक केलं 3 तासांनी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हमीदचं स्पीड जोसेफपेक्षा जास्त आहे का कमी आहे. जर हमीद आणि जोसेफचं स्पीड एक असतं तर दोन्ही एकाच स्पीडने जर गेले असती तर दोघांच्या मधलं 30 किलोमीटर अंतर काय झालं असतं, सेम राहिलं असतं. समजा हमीदचं स्पीड जोसेफपेक्षा जर कमी असतं तर जोसेफ पुढे निघून गेला असता, हमीद मागं राहिला असता. दोघांच्या मधलं अंतर काय होत गेलं असतं, इन्क्रीज होत गेलं असतं. आणि हमीद जोसेफला केव्हाच कॅच करू शकणार नाही. Hamid will never catch to Joseph. If the Hamid speed is more than Joseph, then only Hamid will catch Joseph. 2 कार चालू आहेत, मागच्या कारचं जर स्पीड जास्त असेल तरच तो पुढे जाऊन या कारला कॅच करणार. अरे कुछ समझ में आया की नाही आया. येस. आणि किती वेळाने कॅच केलं तर 3 तासांनी कॅच केलं. सो दे मीट आफ्टर So they meet after 3 hours. याच्यावरून काय आपल्याला कळालं, स्पीड ऑफ हमीद, V हमीद इज ग्रेटर दॅन V जोसेफ. बरोबर आहे ना. हमीदचं स्पीड जोसेफपेक्षा जास्त असल्याशिवाय कॅच करू शकणार नाही. So these are the 2 conditions which are given, and based on this condition we have to find out speed of Hamid and speed of Joseph. कळला प्रॉब्लेम. आता आपण प्रॉब्लेमची सोडवायची सुरुवात करू. अतिशय इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 11th मध्ये असे खूप प्रॉब्लेम येणार आहेत आणि ते आपल्याला 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. इथं तर खूप वेळ आहे आपल्याला. ओके, आता या पहिल्या केसमध्ये काय आहे बघूया. या केसमध्ये टोटल डिस्टन्स इज इक्वल टू, दोघं एका साईडला आहेत 30 किलोमीटर, and that is equal to distance traveled by Hamid plus
distance traveled by Joseph, right? इकडं जाण्यासाठी पहिला आपल्याला एक दोघांची स्पीड माहीत पाहिजेत, कारण आपल्याला माहिती आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. तर आपण इथं लिहू स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम, म्हणजेच डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इनटू टाइम. स्पीड इनटू टाइम. स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाइम. आणि सो डिस्टन्स इज इक्वल टू टाइम या साईडला घेतलं, स्पीड इनटू टाइम. आता आपण इथं लिहायला चालू करू. लेट x is equal to speed of Hamid in कशामध्ये लिहायला पाहिजे स्पीड? किलोमीटर पर आवर. म्हणजे 40 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर पर आवर, लाईक दॅट. अँड y is equal to speed of Joseph in किलोमीटर पर आवर. आता केस 1 ला अप्लाय करू आपण. सो विल से केस 1. केस 1 म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद प्लस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद किती येणार आहे? सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद किती मिनिटांनी दोघं भेटली? 20 मिनिटानंतर. म्हणजेच ए पासून हमीद बाहेर पडला, बी पासून जोसेफ बाहेर पडला आणि दोघं एका वेळी आले. दोघं एका वेळी. खरं दोघांची स्पीड वेगवेगळी आहेत. दोघांची स्पीड वेगवेगळी आहेत. पण आफ्टर 20 मिनिट्स ते एकमेकाला भेटले. मग 20 मिनिटांमध्ये हमीदनं किती ट्रॅव्हल केला असेल? तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. सो एक्स इंटू टाइम. टाइम किती आहे? 20 मिनिट्स आहे, पण हे स्पीड आहे किलोमीटर पर आवर, त्यामुळे 20 डिवायडेड बाय 60 करायला पाहिजे. आणि दॅट इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 3. हे काय आलं? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. स्पीड इंटू टाइम. टाइम किती आहे? 20 मिनिट्स. 20 मिनिटला मी डिवाइड बाय 60 केलं, आवर्समध्ये घेतलं. का आवर्समध्ये घेतलं? कारण एक्स कशामध्ये आहे? किलोमीटर पर आवरमध्ये आहे म्हणून. सिमिलरली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ इज इक्वल टू व्हॉट? जोसेफचं स्पीड आहे y, आणि तोही किती मिनिटांनी भेटला? 20 मिनिटांनी भेटले दोघं जण ना. सो दॅट इज इक्वल टू 20/60. सो दॅट इज इक्वल टू y/3. आणि टोटल डिस्टन्स किती आहे? 30 किलोमीटर. सो वी कॅन राईट डाऊन x/3 so I can write down x by 3 plus y by 3 is equal to 30. 3 ने याला मल्टिप्लाय करू, so we'll get the answer. 3 ने मल्टिप्लाय करू, so we'll get x plus y is equal to 3 3s are 90. So 90. So this is the first equation we got. सो हे पहिलं लिनियर इक्वेशन आपल्याला मिळालं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. सो एक्स इंटू 20/60 x/3. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ इज इक्वल टू वाय इंटू 20/60 y/3.
आणि दोघांनी मिळून हा इकडून आला, हा इकडून आला, दोघांनी मिळून 30 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. सो एक्स प्लस वाय इज एक्स बाय 3 प्लस वाय बाय 3 इज इक्वल टू 30. सगळ्याला 3ने मल्टिप्लाय केलं. सो हा 3 याला निघून गेला, हा 3 याला कॅन्सल झाला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन वी गॉट फ्रॉम केस 1. From case 1. Now we'll go to the case 2. Now I'll go to the case 2. हे लिहून घ्या, मी बोर्ड पुसणार आहे मी. सो केस 2 आपण जाऊ. केस 2 मध्ये दे मीट आफ्टर 3 hours. म्हणजे हा पुढं चाललाय, हाही पुढं चाललाय. आफ्टर सम टाइम म्हणजे 3 तासानंतर दोघं एकमेकाला भेटली. मग मला सांगा, जोसेफनं जास्त अंतर ट्रॅव्हल केलं काय हमीदने जास्त अंतर ट्रॅव्हल केलं? आफ्टर 3 hours जोसेफ इथून इथं आला, राईट. समजा समजा आफ्टर 3 hours, आफ्टर 3 hours 3 तास झाले, हा जोसेफ इथं आला. सो जोसेफ विल कम हिअर. सो जोसेफ विल कम. आणि आफ्टर 3 hours हमीद ऑल्सो विल कम टू द सेम पॉइंट. सो आफ्टर 3 hours हमीद पण काय झाला? हमीद पण इथं आला. दिस इज हमीद. ही केस केव्हा आहे? दिस इज आफ्टर 3 hours. आफ्टर 3 hours. बरोबर आहे ना? म्हणजे जोसेफनं अंतर ट्रॅव्हल केलं एवढं आणि हमीदनं अंतर इथून चालू केलं. सो हमीदनं अंतर हे एवढं केलं. बरोबर ना? सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद, याच्यामध्ये हमीदनं हे 30 किलोमीटरचं अंतर दोघांमधलं जे आहे ते कव्हर केलेलं आहे. मी 2 गाड्या चालू आहेत, 2 बाईक चालू आहेत, दोघांनी 30 किलोमीटर आहे, स्पीड जास्त आहे. हळूहळू करत दोघं काय झाली, आफ्टर सम टाइम दे आर ॲट द सेम पॉइंट. सो ह्याच्यावरून आपण इथं लिहू. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद, डिस्टन्स पाहिलं तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय जोसेफ आफ्टर 3 hours. आफ्टर 3 hours किती असणार आहे सांगा मला? दॅट इज इक्वल टू हाऊ मच? जोसेफचं स्पीड किती आहे? वाय. जोसेफचं स्पीड आहे वाय. 3 तासामध्ये जो किती अंतर काढणार? किती काढणार? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. सो दॅट विल बी इक्वल टू 3 इंटू वाय. बघा इथं मी लिहितो, आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू व्हॉट? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता मगाशीच मी लिहिले की डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड इंटू टाइम. सिमिलरली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद आफ्टर 3 hours. हमीदनं किती ट्रॅव्हल केला असणार आहे? हमीदचं स्पीड किती आहे? एक्स. सो हमीदनं ट्रॅव्हल केलं एक्स. सो इट विल गोइंग टू बी 3x. आता हमीदचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि जोसेफनं ट्रॅव्हल केलं, या दोघांच्या मध्ये फरक किती आहे? 30 किलोमीटर. सो वी नो दॅट हमीदनं किती ट्रॅव्हल एक्स्ट्रा केलंय? हमीदनं 30 किलोमीटर एक्स्ट्रा ट्रॅव्हल केलंय. वी नो दॅट 3x minus 3y is equal to 30 kilometers. 3x minus 3y is equal to 30 kilometers. बरोबर आहे ना? हमीदनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 3x, जोसेफनं ट्रॅव्हल केलं 3y, बट हमीद ट्रॅव्हल 30 किलोमीटर एक्स्ट्रा, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद इज मोर बाय 30. सो दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आला?
30 आला. So we know that x minus y is equal to 10, and this is how we got the second equation. This is how we got the second equation. अरे कुछ समझ में आ रहा है नहीं आ रहा है? अरे ध्यान में आ रहा है कि नहीं आ रहा है? जर आपल्याला 30 किलोमीटरचा गॅप जर भरून काढायचा असेल तर हमीदला 30 किलोमीटर एक्स्ट्रा ट्रॅव्हल करावं लागेल. सो डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद मायनस डिस्टन्स ट्रॅव्हल बाय जोसेफ हा दोघांच्या मधला फरक आहे, अँड दॅट इज 30 किलोमीटर. सो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. सो वी गॉट दिस सेकंड इक्वेशन. So now we have reached to a point where we have two equations. One is this, another is this. So I can bring it here. X plus y is equal to 90. I can do addition. It's a minus y plus y. एक को मार दिया. 2x is equal to 100. So x is equal to 50. So we got the first answer, and x is equal to 50. म्हणजेच speed of Hamid is 50. Speed of Hamid is 50. So we can calculate the second value. So x plus y, x is 50 plus y is equal to 90. So y is equal to 40. So we got the answer. So you can write down the speed of Hamid is 50 km per hour. This is the kilometer per hour, and this is also 40 km per hour. Speed of Joseph is 40 km per hour. थोडं लेंदी आहे, थोडं अंडरस्टँडिंग करायला पाहिजे, कन्सेप्ट्स अंडरस्टँड करायला पाहिजेत. ह्याने याला ओव्हरटेक करायचं असेल तर हमीद शुड ट्रॅव्हल 30 किलोमीटर्स एक्स्ट्रा. मग हे दोघांनी ह्यानं एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इन 3 hours, हमीदने एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इन 3 hours. So difference between these two distances is only 30 kilometers. So 3x minus 3y is equal to 30. So that is how we got the second equation. लिहून घ्या, practice करा. This is more important.